नाशिकसह राज्यभरात गाजत असलेल्या बहुचर्चित टीसीएस धर्मांतर प्रकरणात मोठी घडामोड समोर आली आहे। या प्रकरणातील मुख्य संशयित म्हणून समोर आलेल्या निदा खान हिला छत्रपती संभाजीनगर येथून काल रात्री पोलिसांनी ताब्यात घेतला। न्यायालयाने तिचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केल्यानं प्रकरणाला नवं वळण मिळालंय। मिळालेल्या माहितीनुसार टीसीएस कंपनीतील काही पीडित महिलांच्या शारीरिक आणि मानसिक छळासह धर्मांतरासाठी दबाव टाकण्यात आल्याच्या आरोपांमध्ये निदा खानचं नाव समोर आलं होतं। या प्रकरणात देवळाली कॅम्प आणि मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले। गुन्हा नोंद झाल्यापासून ती फरार असल्याचं सांगितलं जात होतं। दरम्यान पोलीस तपासात अनेक धक्कादायक बाबी समोर आल्याचा दावा केला जातोय। महिलांना वेगवेगळ्या प्रकारे मानसिक त्रास देणं, त्यांच्यावर दबाव टाकणं, धर्मांतरासाठी प्रभाव टाकण्याचे गंभीर आरोप या प्रकरणात करण्यात आले। त्यानंतर पोलिसांनी विविध ठिकाणी शोध मोहीम राबवत अखेर संभाजीनगरातून निदा खानला ताब्यात घेतलाय। या कारवाईनंतर आता पोलीस तपास अधिक वेगान होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। निदा खानकडून आणखी कोणती माहिती समोर येते, या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय। सध्या या प्रकरणाची सर्वत्र जोरदार चर्चा आहे। पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे। 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक।